सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका माणसाला नेहमी वाटायचं की आपल्या आयुष्यामध्ये आपण कित्येक वेळेला काही चूक केलेली नसताना समोरच्या व्यक्तींमुळे आपण दुखावले जातो. समोरची व्यक्ती आपल्याला विनाकारण त्रास देऊन जाते, विनाकारण बोलून जाते, विनाकारण दुखावून जाते आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो, दुःख होतं. यावरती काय बरं उपाय असावा, हा प्रश्न त्याच्या मनाला नेहमी पडायचा. एके दिवशी एका प्रसन्न सकाळी तो हातामध्ये कॉफीचा मग घेऊन आपल्या घराच्या गॅलरीमध्ये त्या कॉफीचा आस्वाद घेत उभा होता. त्याही वेळेला त्याच्या मनामध्ये याच प्रश्नाचा विचार चालू होता. त्या विचारांच्या तंद्रीमध्ये त्याचा चुकून तोल गेला. आता तो खाली पडणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातामध्ये तर कॉफीचा काचेचा मग आहे. खरं तर तो कॉफीचा मग काही फारसा किमती किंवा मूल्यवान नव्हता, पण तरी देखील पडता पडता तो कॉफीचा मग वाचवण्याचा त्यानं प्रयत्न केला. तो वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शेजारी असलेली भिंत त्याच्या कोपराला लागली. कोपराला मोठी जखम झाली. त्या भिंतीचा कोपराला मोठा धक्का बसला. त्यामुळे स्वाभाविकच हातातल्या कॉफीच्या मगामधली कॉफी ही हातावरती आणि त्याच्या अंगावरती सांडली. त्यामुळे त्या गरम कॉफीचा त्याच्या हाताला, त्याच्या अंगाला चटका तर बसलाच, पण त्याचबरोबर त्याचा अंगामधला शर्ट सुद्धा त्या कॉफीमुळे खराब झाला. भिंतीची हाताच्या कोपराला बसलेली धडक आणि कॉफीचा तो चटका याच्यामुळेच त्याच्या हाताची कॉफीच्या मगावर असलेली पकड सैल झाली. कॉफीचा मग हातामधनं सुटला आणि खाली पडून फुटला. सगळीकडे कॉफीच्या मगाच्या काचा झाल्या आणि सगळीकडे ती कॉफी सांडली सुद्धा. त्याच्या मनामध्ये मग सहज एक विचार आला. एवढासा साधासा तो काचेचा कॉफीचा मग, अगदी क्षुल्लक अशी गोष्ट, पण ती क्षुल्लक गोष्ट वाचवण्याच्या नादामध्ये मी स्वतःला किती बरं त्रास करून घेतला. बरं, जी क्षुल्लकशी गोष्ट वाचवण्यासाठी मी एवढा त्रास करून घेतला ती सरते शेवटी खाली पडली आणि फुटली सुद्धा. जर मी त्याच वेळेला तो कॉफीचा मग सोडला असता तर मला हा एवढा त्रास झालाच नसता. त्याच्या मनामध्ये अगदी सहज आलेला हा विचार, पण गेल्या कित्येक दिवसापासून त्याच्या मनामध्ये जो प्रश्न पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर ठरला. त्याच्या लक्षात आलं की आपल्या आयुष्यात सुद्धा कित्येक वेळेला आपण अशा क्षुल्लक गोष्टी जपण्याचा, त्यांना वाचवण्याचा, त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पायामध्ये कित्येक बहुमोल गोष्टी आपल्या हातातनं सुटून जातात आणि त्याचा आपल्याला प्रचंड त्रास होतो. त्यानं माझ्याकडे पाहिलंच नाही, तो माझ्याशी बोललाच नाही, त्यानं मला विचारलंच नाही, त्यानं मला त्या ठिकाणी बोलावलंच नाही, त्यानं मला त्या ठिकाणी खुर्ची दिलीच नाही. एक ना अनेक अशा कित्येक क्षुल्लक गोष्टी ज्यांचा आपण विचार करत बसतो, ज्यांना आपल्या मनामध्ये आपण साठवून ठेवतो आणि त्यामुळे आपण बहुमोल अशी नाती हरवून बसतो. म्हणून खरंच जर या क्षुल्लक गोष्टी आपल्याला वेळच्या वेळी त्या वेळेला सोडता आल्या तर हातातून निसटून चाललेली नाती आपल्याला पुन्हा एकदा नव्याने जपता येतील. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला जो सदैव त्रास होतो तो कधीच होणार नाही, पण यासाठी गरज आहे ती अशा क्षुल्लक गोष्टी सोडून देण्याची आणि किंबहुना या क्षुल्लक गोष्टींसाठी कारणीभूत असलेल्या स्वतःमधल्या सूक्ष्म अहंकाराला सोडण्याची. स्वतःमधला सूक्ष्म अहंकार सोडणं ही थोडीशी अवघड गोष्ट आहे, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असा विचार त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आला. अशा रीतीने हातामधनं सुटलेला तो कॉफीचा मग आणि त्यामधनं सांडलेली ती थोडीशीच कॉफी त्या दिवशी मात्र त्याला बरंच काही शिकवून गेली. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.